नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? छान. चला, छान म्हटलं की आनंद होतो. व्हेरी गुड. आजचं आपलं सेशन काय आहे? एंजल थेरपी. आज आपण बघणार आहोत की एंजल्स म्हणजे काय? याआधी कोणी एंजल्स ऐकलं होतं का? किंवा एंजल्स बद्दल कोणाला माहिती आहे काय? की एंजल्स काय आहेत? कोणी सांगू शकेल? ओके, चला मी तुम्हाला सांगते की एंजल्स म्हणजेच देवदूत. देवदूत हे एंजल्स नेहमी आपल्या आजूबाजूला असतात आणि ते नेहमी आपल्याला मदत करत असतात. एंजल्स म्हणजेच काय? तर एंजल्स देवाने पाठवलेले दूत हे म्हणजे एंजल्स. पण प्रत्येक कम्युनिटीमध्ये यांना वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखलं जातं. कोणी कोणी देवदूत म्हणतात, तर हिंदू कम्युनिटीमध्ये आपण देवदूत म्हणतो. ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये याला फरिश्ते म्हणतात किंवा वेगळ्या वेगळ्या नावाने यांना ओळखलं जातं. पण एंजल्स हे एकच असतात. ज्या प्रकारे आपण ईश्वराला मानतो, जसं गणपती बाप्पा, माता राणी किंवा साईबाबा, गजानन महाराज आपले हे वेगळे वेगळे आपण सर्व मानत असतो. पण ईश्वर हा एकच असतं. मोमेडियन लोक, तो पण एकच देव आहे आणि आपले हिंदू लोकांचाही देव एक, ख्रिश्चन म्हणजे प्रत्येक नाव जरी वेगळे असले, पण ईश्वर हा एकच असतो. त्याचप्रमाणे एंजल्स सुद्धा नाव वेगळे वेगळे आहे, पण एंजल्स हे एकच असतात. आणि एंजल्सचे काही प्रकार असतात. काही गार्डियन एंजल्स असतात आणि 15 हे आर्च एंजल असतात. तर गार्डियन एंजल्स म्हणजेच कोण? तर गार्डियन एंजल्स म्हणजेच आपले जे पूर्वज असतात. सर्वांचे पूर्वज आहेत. तर हे आपल्याला एंजलच्या स्वरूपामध्ये आपल्या सोबत असतात. त्यांना आपण गार्डियन एंजल्स म्हणत असतो. आणि जे 15 एंजल्स त्यांना आपण आर्च एंजल म्हणतो. ते असतात आपल्याला मदत करण्यासाठी हे सगळे एंजल्स आपल्या अवतीभोवती असतात. आणि ते सर्वांनाच असतात. मला एंजल्स आहे, तुमच्या सोबत एंजल्स आहेत, तुमच्या अवतीभोवती सुद्धा एंजल्स आहेत आणि तुम्हाला ते जाणवत असतात. आता असं म्हटलं तर एंजल्स असं एकदम आपल्या समोर येऊन उभं राहत नाही. ईश्वराला आपण मदत मागत असतो, बरोबर आहे. कुठलीही मदत लागली की आपण ईश्वराला हाक मारतो, ते मदत करतात. पण ईश्वराला कधी कोणी बघितलेलं आहे काय? गणपती बाप्पाला कोणी बघितलेलं आहे काय? आपण फोटोच्या माध्यमाने त्यांना बघितलेलं आहे, फील करतो, त्यांची अनुभूती आपण घेत असतो. पण त्यांना स्वयं असं कोणीही बघितलेलं नाही आहे. माता राणीला कोणी असं बघितलेलं आहे का समोर? नाही. पण ते आपल्या आजूबाजूला आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. त्याच प्रकारे एंजल्स सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. आणि एंजल्सला फक्त आपल्याला हाक मारायची गरज असते बरं. खूप काही आपल्याला याचं म्हणजे मेडिटेशन खूप जास्त करायची, खूप काहीही करायची गरज नसतं. फक्त तुम्ही किती श्रद्धेने त्यांना हाक मारता व किती श्रद्धेने तुम्ही त्यांना बोलवत असता. डिपेंड करते ते तुमच्यावर. म्हणजे जर तुमचा विश्वास असेल एंजलवर, तर ते पटकन तुमच्या मदतीसाठी धावून येतात. ओके. तर एंजल्सला आपण कशी कशी मदत मागू शकतो व कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आपण त्यांना बोलवू शकतो? मी माझाच एक एक्सपिरियन्स सांगते. असं तर एंजल्सचे माझे भरपूर एक्सपिरियन्स आहे, म्हणजे खूप जास्त. सांगू शकत नाही इतके एक्सपिरियन्स असतात, आहेत माझी. तुम्हाला एक छोटं म्हणजे माहिती मिळायला पाहिजे म्हणून मी माझा छोटा एक एक्सपिरियन्स सांगत आहे. तर माझ्याकडे एक ट्रॉली बॅग आलेली होती गिफ्ट म्हणून. दिवाळीमध्ये सर्वांना गिफ्ट मिळतातच. तर म्हणजे जे बिझनेसमॅन लोक आहे, माझे मिस्टर सुद्धा बिझनेसमॅन आहे. सो गिफ्ट येत असतात. तर गिफ्ट झालं, गिफ्ट म्हणून मोठी एक ट्रॉली बॅग आलेली होती. ती ट्रॉली बॅग माझ्या सासूबाईंना पाहिजे होती. त्यांना आवडली ती. तर मी म्हटलं तुम्ही ठेवून द्या. त्यांनी म्हटलं की मी दिवाळीमध्ये फिरायला जाणार होते, तर मला ती आवडलेली आहे. मी म्हटलं ठेवून द्या तुम्ही तुमच्यासाठी. आवडलेली आहे ती ठेवा. मग 8 दिवस तसेच झाले. दिवाळी गेली, 8 दिवस झाले आणि मग त्यांना फिरायला जायचं होतं. सो त्यांनी ती ट्रॉली बॅग माझ्या सासऱ्यांना दिली आणि त्यांना म्हटलं की ही उघडून द्या. ती लॉक नव्हती. तेव्हा लॉक नव्हती. त्यांना माहितीच नव्हतं. आधीच्या म्हणजे आता सासू-सासरे म्हटलं की एजेडच आहेत ना. तर कुणाकुणाला माहिती नसतं की ट्रॉली बॅगला लॉक लागतं म्हणून. त्यांनी ते नंबर फिरवले
आणि ट्रॉली बॅग मध्ये नंबर असतं 000. मग तुम्ही ते कोणत्या नंबरवर सेट करता ते तुमच्यावर डिपेंड करते. एकदा तुम्हाला ते नंबर सेट करून लॉक करायचं असतं, म्हणजे ते लॉक होतं. पण माझ्या सासऱ्यांना माहिती नव्हतं की ती तशी लॉक होती म्हणून. मग त्यांनी नंबर फिरवले फिरवले आणि ती लॉक झाली. मग ते खुलता खुलेना त्यांनी मग म्हणजे त्याला उघडण्याचा प्रयत्न केलं. पण ती एकदा लॉक झाली, त्याचा नंबर तुम्हाला माहिती असलं तेव्हाच ती ट्रॉली बॅग उघडू शकतं. नाहीतर ती लॉक होऊन जातं. लॉक झाली. मग त्यांनी खूप प्रयत्न केलं, की आता हिचं काय करायचं? आणि नवीन होती, आम्ही वापरलीच नाही तिला. त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं, की मी असं-असं केलं. जे ही घटना घडली त्यांनी सांगितलं. आणि मग माझ्या मिस्टरांनी सुद्धा त्याला उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याने सुद्धा उघडली नाही. आणि मग मला माहिती झालं या सगळ्या गोष्टी. माझ्या मिस्टरांनी सांगितलं, की ही बॅग आता लॉक झालेली आहे आणि सासरे बोलले, की आता ही बॅग आपल्याला दाखवावं लागेल किंवा न्यावं लागेल म्हणजे शॉपमध्ये ती दुरुस्तीला पाठवावं लागेल. दुरुस्त होईल तर ठीक आहे, नाहीतर मग ही गेली कामाने. असं त्यांनी म्हटलं. मग मी माझी ती माझ्या एंजल्सला कॉल केला मी. एंजल्सला कॉल केलं आणि मला अचानक ते नंबर दिसले किंवा मला ते आठवले नंबर. ऑटोमॅटिक ते तुम्हाला दिसत असतात. ज्याही गोष्टीसाठी तुम्ही त्याला कॉल करता, तर ते तुम्हाला पटकन अशी अनुभूती होतं. मग मी 1-2दा ट्राय केलं. दोनदा मला काय झालं म्हणजे मी म्हटलं ट्राय करून तर पाहावं. नाही झालं. एंजलला कॉल केल्यानंतर मग मी एकदा परत नंबर डायल केला आणि मग नंतर दुसऱ्यांदा केला तर माझ्याने तो लॉक उघडला आणि तो नंबरही मला माहिती झाला. मग मी माझ्या सासऱ्यांना आणि इतकं म्हणजे खूप जास्त आनंद झाला. आनंद कशाचा? तर एकतर ट्रॉली बॅग शॉपमध्ये न्यायची गरज पडली नाही आणि शॉपमध्ये गेली असती, तर गॅरंटीच नाही की तो उघडलं असतं की नाही. माहिती नव्हतं ना, कारण याआधी मी कधी नेऊन म्हणजे नेलंच नाही शॉपमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही एंजल्सला कॉल करून तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन त्यांना मागू शकता. कधी-कधी काय होतं, की आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्स असतात. मार्गदर्शनाची गरज असते आपल्याला. प्रत्येकालाच असतं, की मार्गदर्शन आपल्याला जर योग्य मिळालं, तरच आपलं पुढचं जेही कार्य आहे, ते सक्सेस होत असतं. आणि जर मार्गदर्शन तुम्हाला चुकीचं मिळेल, तर ज्याही कामासाठी तुम्ही जे प्रयत्न करतात, ते सक्सेस होणार आहे का? नाही. सो योग्य मार्गदर्शनाची गरज असतं आणि योग्य मार्गदर्शन हे आपल्याला एंजल्स करत असतात. मग आता आपण गार्डियन एंजल्सला आपण जेव्हा बोलवत असतो, तर गार्डियन एंजल्स म्हणजेच कोण? तर हे आपले पूर्वज असतात. मग हे आपले पूर्वज आपलं नेहमी चांगलंच करत असतात. ते कधीही विचार करणार काय, की तुमचं वाईट म्हणजे होऊ दे म्हणून? नाही करणार. कारण त्यांना तर माहिती आहे, की हे तर तुम्ही त्यांचाच अंश आहात ना. तर ते नेहमी तुमचं चांगलंच करणार आहेत. पण एंजल्स आत्मा बघा, कुणाला काही नंबर्स दिसत असतील, जसं की 22 झालं, 333, 444 असं वेगळ्या-वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला जे नंबर्स दिसतात, ती म्हणजे प्रत्येक नंबरचा हा वेगळा साइन असतो, वेगळा अर्थ असतो आणि या नंबरच्या मार्फत हे एंजल्स तुम्हाला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतात. आपण नंबर्स बद्दल सुद्धा थोड्या वेळा नंतर जाणून घेऊया. ओके. आणि जे 15 एंजल्स असतात, गार्डियन एंजल सर्वांना समजलेलं आहे. गार्डियन एंजल म्हणजे हे आपले पूर्वज असतात. पण हे पूर्वज जोपर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी होत नाही, जोपर्यंत तुमच्या शक्तिपात होत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला म्हणजे तुमच्याशी कनेक्ट होत नाही. म्हणजे एकदा काही तुमची कनेक्टिव्हिटी झाली, की तेव्हा तुम्ही त्यांना कॉल करून मदत मागू शकता. आणि फक्त तुम्ही तुमच्यासाठीच मदत मागत नाही, तर इतरांना जर तुम्हाला मदत पाठवायची असेल, समजा की इथे आता बसलेले कोणी इथे भरपूर लोकं बसलेले आहेत. आता त्यांना एंजल्सची मदत पाहिजे आहे आणि मी एंजल मास्टर ट्रेनर आहे. सो मी तुमच्यासाठी सुद्धा एंजल्सला इथे बसल्या-बसल्या तुमच्या मदतीसाठी मी पाठवू शकते. त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाला मदत लागली असेल, कोणी कुठल्या म्हणजे अडकलेलं असेल, तर त्यांच्या मदतीसाठी तुम्ही एंजल्सला पाठवू शकता. मग तो प्रॉब्लेम छोटा असो वा मोठा असो. बघा आपल्या समोर भारती मॅम, माझ्या जुन्या स्टुडंट आहे भारती मॅम. मॅम तुमचा एक एक्सपिरियन्स सांगाल काय? अनम्यूट करा. एकच माझ्या इथे स्क्रीनवर दिसत आहे. मॅम तुमचं मला हा. एकच मिनिटं, मला ना एक मिनिटं. हा. एक मिनिटं कुठे गेले तुम्ही? एक
एकच मिनिट कुठे. हा, भारती मॅम आपल्या जुन्या स्टुडंट आहे. तुम्ही तुमचं एखादी एक्सपिरियन्स सांगा मॅम. हो. मला ना एक दिवशी असंच लग्नाला जायचं होतं आणि मला दागिने पाहिजे होते. तर ते लॉकर मध्ये अडकले होते माईक आणि जवळ घ्या, त्याची माईक आवाज येतो नाही. हा जो माईक आहे तुमचा, इथे बघा, इथे हेडफोनचा माईक असतो, तो तुमच्या तोंडाजवळ घ्या म्हणजे आवाज क्लिअर येईल. हॅलो, येतोय मॅडम? हम्म. मला ना लग्नाला जायचं होतं आणि दागिने लॉकर मध्ये अडकले होते. तर मी खूप वेळ शोधत होती, अगदी सकाळीपासून 7 वाजल्यापासून शोधत होते, 2 तास. मग मॅडमचा क्लास होता त्या दिवशी आणि मॅडमनी फोन केला. म्हटलं की क्लासला नाही, म्हणलं मॅडम चावी हरवली, सापडतच नाही, ती शोधती. मॅडमनी लगेच एंजल पाठवला की लगे 15 ते 20 मिनिटातच मला चावी सापडली लॉकरची. आणि सगळीकडे शोधून झाली होती माझी ती चावी आणि समोरच कपाटावरच सापडली मला लगेच. ओके. खूप खूप धन्यवाद एंजलचे, मॅडमचे. आणि असं तुम्ही जर कॉल करून बोलवलं तर येतो का एंजल मदतीला तुमच्या? नेटवर्क इश्यू हो, झाला. येतात 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 नेट आता. हो. येतात ना? हो. ओके, चला, थँक्यू. तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. तर अशा वेगळ्या वेगळ्या म्हणजे बघा, एंजल्स जेव्हा एंजल्स तुमच्याशी कनेक्ट होत असतात, तेव्हाच तुम्ही त्यांना मदत मागितली की ते तुम्हाला मदत करत असतात. पण स्ट्रॉंग काय आहे, तुमची कनेक्टिव्हिटी त्यांच्याशी झाली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होणार नाही, तोपर्यंत ते तुम्हाला मदतच करणार नाही. त्यांची एकच अट असतं की तुम्ही जोपर्यंत मला हाक मारणार हम्म. नाही, तोपर्यंत ते तुम्हाला मदत करणार नाही. म्हणजे आता बघा, एंजल तुमच्याही सुद्धा अवतीभोवती आहे, तुमचे पूर्वजही तुमच्या अवतीभोवती आहेत. तुम्हाला कधी कधी असं जाणवतं काय की एक हवे म्हणजे गरम आहे, आता बघा खूप गरमी दिवस आहे, पण एक हवेची झुळूक कशी आली आहे, किंवा काही फेदर्स सापडत असतात, जे पंख असतात, छोटे छोटे पंख असतात, अशा प्रकारे आणि वेगळे वेगळे नंबर दिसत असतात. तर असं हे साईन असतात सगळ्या. एंजल तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतात. आपण प्रत्येक नंबरचं एक वेगळं वेगळं हे बघूया की कुठले नंबर कशासाठी असतात. तर कधी झालं का तुम्हाला 222, 333, 2 टाइम्स 222 असे नंबर तुम्हाला दिसलेले आहेत काय, किंवा दिसतात काय, वारंवार असे दिसतात काय? सो चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता की हो दिसतात, किंवा कुठला नंबर तुम्हाला दिसत आहे किंवा दिसलेला आहे. तुम्ही तो सुद्धा नंबर मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. येस, रोहन सर म्हणताय की हो, ज्योती मॅमला पण नंबर्स दिसतात. आणि कधी कधी बघा की कधी कधी आपण बसलेलो आहे किंवा कुठे जातो आहे, तिथे एक वेगळा सुगंध जाणवतो. तुमच्या अवतीभोवती काहीच नाहीये, पण सुगंध जाणवतो आहे. असं कधी झालेलं आहे काय? घरी बसल्या बसल्या तुम्ही इथे काही अगरबत्ती नाही लावलेली आहे किंवा परफ्यूम सुद्धा तुम्ही नाही लावलेला आहे, फुलं सुद्धा नाही आहेत, पण तुम्हाला सुगंध जाणवतो आहे. तर एंजल्सला सर्वात जास्त सुगंध आवडत असतं. त्यांचं प्रिय म्हणजे सुगंध. त्यांचं एक प्रत्येक एंजलचं एक वेगळं वेगळं सुगंध असतं. किती लोकांचे बापरे, व्हिडिओ ऑफ आहे. ओके. इथे 222, 111, 333 असे वेगळे वेगळे नंबर तुम्हाला दिसतात. सो हे नंबर तुम्हाला काय दर्शवत असतात? हे नंबर तुम्हाला काय दर्शवत असतात? ज्या लोकांना सतत 777 किंवा 777 असं दिसतं. 777 हा आध्यात्मिकतेचा नंबर आहे. ज्यांनाही 777 बघा, स्विच नंबर हे वेगळे असतात, आणि हे 888 ज्यांना दिसत आहे, 888 हा फायनान्सचा नंबर आहे. मनीषा मॅमला काय दिसतो आहे तर 888 हा फायनान्सचा नंबर आहे. प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं अर्थ असतं. आपण प्रत्येक नंबर वन बाय वन बघूया.
ज्यांनाही 1 1 1 1 दिसतो, 2 टाइम्स 1 किंवा ट्रिपल 3 टाइम 1 असं दिसत असेल, तर ते नवीन सुरुवात, तुमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात होण्याची वेळ आलेली आहे किंवा तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे. आता ती प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. मग कुठल्या गोष्टीची नवीन सुरुवात करायची आहे? एखाद्या नवीन कामाची नवीन सुरुवात करायची असेल किंवा एखाद्याला बिझनेस करायचा असेल, नवीन बिझनेस करायचा असेल, तर ती नवीन सुरुवात त्या लोकांना सतत 1 1 1 असं दिसत असतं. तुमच्या जीवनात काहीतरी नवीन सकारात्मक घडणार आहे. याचा अर्थ काय आहे? तुमच्या जीवनात नवीन काहीतरी सकारात्मक घडणार आहे. ओके. आणि ज्या लोकांना 2 टाइम्स 2 किंवा 3 टाइम्स 2 असं दिसत असेल, तर बॅलन्सिंग 2 नंबर कशाचे आहे? तर बॅलन्सिंगचे आहे. विश्वास आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे. बॅलन्सिंगचा नंबर म्हणजेच 2 2 2. आणि ज्यांना 3 3 3 दिसत असेल, 3 3 3, बघा आता हे नंबर कुठे दिसतील तुम्हाला? तुम्ही घराच्या बाहेर पडले आणि आपल्या समोरून गाड्या जात असतात. सो तुमची लक्ष पटकन त्या नंबरवर जात असते. ओके. किंवा मोबाईल हातामध्ये आता वाजले 1 वाजून 11 मिनिटं आणि पटकन तुम्ही त्याच वेळेला मोबाईल बघाल की किती वाजलेले आहे बघायला. तेव्हा तुम्हाला दिसेल की 1 वाजून 11 मिनिटं झाले आहे, 2 वाजून 22 मिनिटं झालेले आहेत, 3 वाजून 33 मिनिटं झालेले आहेत. अशा प्रकारे नंबर दिसत असतात. किंवा तुम्ही टीव्ही बघत असाल, टीव्ही बघत असताना बघा टाईम तिथे सुद्धा लिहिलेलं असतं. आता जे लोकं म्हणत असेल की मॅम आम्ही तर घराच्या बाहेर पडतच नाही. मग आम्हाला नंबर कसे दिसतील? तर मोबाईल हे सगळ्यांच्या जवळ असतं. मोबाईलमध्ये दिसतात ते नंबर तुम्हाला. टीव्हीमध्ये दिसत असतात. बऱ्याचदा मोबाईलमध्येही बऱ्याचदा मोबाईलमध्ये दिसतंच. येस. 444 ज्यांना दिसत असेल, तर 444 म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात. 444 तुम्हाला काय दर्शवत असतो? तुम्ही एकटे नाही आहात. देवदूत तुमच्या रक्षणासाठी आहेत. देवदूत म्हणजेच काय? एंजल्स. ओके. 444 कशाचं आहे? तर तुम्ही एकटे नाही आहात. देवदूत तुमच्या सोबत तुमच्या रक्षणासाठी आहे. कोणता नंबर बोलले आता? 888. 777 ज्यांना दिसत आहे ते आध्यात्मिकतेचा नंबर मानला जातो. 333 म्हणजे देवदूत, गुरु किंवा उच्च शक्ती तुमच्या जवळ आहे. एंजल्स, गुरु किंवा उच्च शक्ती तुमच्या जवळ आहे. ज्यांनाही 333 दिसत असेल, तर देवदूत म्हणा, उच्च शक्ती किंवा गुरु तुमच्या जवळ आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहेत. हे बघा, एकदा मी सांगत आहे, सो सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. परत परत तेच रिपीट करू तर आपलं भरपूर सेशन आहे, भरपूर आपल्याला आणखी काही शिकायचं आहे बरं. ओके, सो मी 1 बाय 1 सांगत आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. 444 तुम्ही एकटे नाही आहात, तर तुमच्या सोबत तुमचे एंजल्स म्हणजेच देवदूत तुमच्या सोबत आहेत. 888 हा समृद्धीचा नंबर मानला जातो. 888 म्हणा किंवा 88, 2 टाइम्स 8, 3 टाइम्स 8, 4 टाइम्स 8 हा समृद्धीचा नंबर मानला जातो. यश आणि कर्मफल याचा अतिशय शुभ संकेत आहे. समजा तुम्हाला एखाद्या गाडीमध्ये 4 टाइम 8 दिसलेला आहे, 2 टाइम 8 दिसत आहे, कंटिन्यू दिसत आहे बघा, सतत तुम्हाला हे 4-8 दिवस दिसतो आहे आणि एखाद्या जणाजवळ तुमचे पैसे अडकलेले आहे किंवा तुम्ही त्यांना उधारी दिलेली आहे, तर ते तुम्हाला पैसे लवकरात लवकर परत मिळू शकतात किंवा तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. कंटिन्यू जर तुम्हाला हा रिपीट नंबर दिसत आहे 888888, आज दिसत आहे, संध्याकाळ दुपार सकाळ दुपार संध्याकाळ असं प्रत्येकदा तुम्हाला दिसत आहे 888,
तर जो पैसा तुमचा अडकलेला आहे तो तुमच्या जवळ येईल किंवा पैसा तुमच्याकडे आकर्षित होतो आहे म्हणजे पैशाच्या रिलेटेड. 8 नंबर म्हणजे कशाचा आहे? तर समृद्धी. समृद्धीचा नंबर हा 8 आहे. ते तुम्हाला संकेत देत आहेत की तुमचे पैसे जे आहेत ते तुमचं म्हणजे येणार आहे किंवा तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे. ज्यांना 999 दिसत आहे 999 तर 999 हा जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या संपण्याची वेळ आलेली आहे. जुन्या गोष्टी संपण्याची वेळ आलेली आहे. मग आता जुन्या गोष्टी कोणत्या? जुन्या गोष्टी कोणत्या? भरपूर लोकांच्या मनामध्ये जुन्या गोष्टी घर करून बसलेल्या आहेत. ज्या गोष्टीमुळे काहीही अर्थ नाही, फक्त त्रास तुम्हालाच होतो आहे. तर जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टी थांबवणार नाही किंवा सोडणार नाही, तर तुम्ही नवीन गोष्टी स्वीकार करू शकता काय? नाही करू शकत. सो नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी जुना जो कचरा आहे, जुन्या ज्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला त्रास देत आहेत, ते सोडायचं आहे तुम्हाला. आणि जर कुणाला हा भर सोडता येत नसेल, जुन्या गोष्टी सोडता येत नसतील, तर एंजलला जर तुम्ही कॉल केलात, तर ते एंजल्स तुम्हाला मदत करतात. म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही की ती तुम्हाला एंजल मदत करणार नाही. आणि तसंच जर 0-0 दिसत असेल, 0-0-0 असंही गाड्यांवर भरपूर नंबर असतात. मग 0-0-0 म्हणजेच कशासाठी आहे तर नवीन चक्रांची सुरुवात. 0-0-0 जर दिसत असेल तर त्याचा अर्थ काय आहे? नवीन चक्रांची सुरुवात. हे बघा हे बघा एंजल्स असे असतात. कुणाला असे दिसलेले आहे का एंजल्स? दिसतंय? पंख असलेले एंजल्स दिसलेय का तुम्हाला कधी असे? ते बघितले तुम्ही? दिसतोय? असे पंख असलेले एंजल्स असतात. हे एंजल क्रिस्टलचे आहे. हे एंजल क्रिस्टलचे आहे. ओके दिसतंय ना? ज्या प्रकारे आपण देवांचा फोटो, देवाची मूर्ती आपल्या घरी असते, त्याच प्रकारे आपण नाही दिसले? ओके, एकच मिनिट दाखवते. हे बघा. आता दिसले? हे क्रिस्टलचे आहे. ओके, थँक्यू. हे एंजल क्रिस्टलचे आहेत. जे मी तुम्हाला दाखवलेले आहे ते क्रिस्टलचे. सर्वांना परचेस करण्याची काहीही गरज नसतं. असं तुम्हाला फक्त दाखवते मी की अशा प्रकारे एंजल्स असतात. पंख जसं आपण तुम्ही जर जात आहात रस्त्याने आणि तुम्हाला फेदर्स सापडताय म्हणजेच पंख सापडत आहेत. आता काळे पांढरे पंख मग तुम्ही म्हणाल की हे तर कबुतरचे असतात किंवा अजून काही वेगळं बर्ड असतं. त्यांचे हे काळे पांढरे असतात. पण पुन्हा मला गोल्डन पण दिसतं, येलो सुद्धा मिळतात. यांचे पंख जे असतात ते वेगळ्या वेगळ्या कलरचे सुद्धा दिसत असतात. ते प्रत्येकाला वेगळं वेगळं. आता मी इथे माझ्या ऑफिसमध्ये बसलेली आहे. माझा दार हा बंद आहे. माझी विंडो पण बंद आहे. एसी सुरू असल्यामुळे मला हे सगळं बंद ठेवावं लागतं. ओके. तर हे बंद आहे. मग आता इथे आहे का? बर्डला यायची जागा आहे का? पण भरपूरदा होतं असं की मी क्लास घेत असते आणि इथे मला फेदर्स इथे येतात. भरपूरदा झालेलं आहे. मी क्लास घेत असताना मला इथे इथे उडतात असे. तर म्हणजे ते काय सांगतात की मी तुझ्या सोबत आहो किंवा आहे.
एंजल्स म्हणजे मेल फिमेल असे दोन्ही असतात. तुम्ही एंजल्स म्हणजे तुम्ही फिमेल जर तुम्ही म्हणजे आपण जर फिमेल आहोत तर आपण फिमेल एंजल सोबत सिक्युअर फील करतो. ओके. येस, माझ्यावर त्यांची कृपा आहेच. एंजलची कृपा माझ्यावर आहेच आणि ती सगळ्यांवरच राहो आणि आहे. पण आपलं जितकं ट्रस्ट राहील, जर मी त्यांना श्रद्धेने हाक मारते तर हे एंजल्स मला मदत करतात. तेवढ्या श्रद्धेने जर तुम्ही हाक मारलं तर तुम्हालाही सुद्धा मदत करतील. म्हणजे आपला विश्वास तितकाच महत्वाचा आहे. कुठलीही डिवाइन एनर्जी असो, तर तुमचा विश्वास जर नाही आहे त्यांच्यावर तर त्या कनेक्ट होतील काय? नाही. एक लक्षात घ्या की जर तुम्ही खूप पूजा करत आहात, खूप पूजा अर्चना करत आहात, पण तुमच्या मनातच जर देव नाही आहे, तर देव पावन होणार काय? होणार काय? नाही ना. म्हणून जर तुम्ही समजा की खूप पूजा नाही केली आणि तुमच्या मनात जर देव आहे, तर तो नक्कीच तुम्हाला पावन होईल की नाही? तर त्याच प्रकारे एंजल सुद्धा असतात. आपल्याला म्हणजे श्रद्धेने त्यांना हाक मारायची असते आणि प्रत्येकदा ते आपल्याला मदत करतात. ओके. आता तुमच्या अवतीभोवती तुम्हाला आज आपला हा क्लास होईल. त्यानंतर बघा इथे पार्टिसिपेंट किती आहे? पटकन लक्ष त्या नंबर म्हणजे अशा प्रकारे आपली जी नजर जी आहे ना ती अशा पटकन या नंबर्सवर जात असते. आणि मी काही नंबर्स तुम्हाला आता बोललेलीच आहे. ओके. सो काही संकेत आहेत. हे म्हणजेच काय आहे? संकेत आहेत. एंजलचे संकेत असतात. आणि आपला हा क्लास झाल्यानंतर मला तर वाटते की प्रत्येकाला जे काही ना काही नंबर्स दिसतील. ओके. सो आपण एक छोटा मेडिटेशन घेणार आहोत. त्यात तुम्हाला थोडी तरी एंजल्सची अनुभूती होईल नक्कीच. पण तुम्हाला तुमचे व्हिडिओज ऑन करणं गरजेचं आहे. ज्यांचे व्हिडिओज ऑफ राहील त्यांना मला नाही वाटत की त्यांना ही अनुभूती होईल. एंजल्सला जर तुम्हाला बघायचं आहे, एंजल्स तुम्हाला फील करायचं आहे, तर तुमचं व्हिडिओ ऑन असणं तितकंच गरजेचं आहे. ओके. आणि एंजल्स साठी आपल्याला व्हिडिओ ऑन तर लागेलच आणि थोडं पाणी पिऊन बसायचं आहे सर्वांनीच. एक शांत जागा निवडायची आहे जिथे तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. नाहीतर आपण इथे अनुभूती करूया एंजल्सची आणि इकडून हाका मारते मम्मी, पप्पा, मुलं तुम्हाला हाका मारतायत. सो तिथे कनेक्शन काय डिस्कनेक्ट होत असतं आणि ती अनुभूती तुम्हाला मग होऊ शकत नाही. ओके. सो स्टार्ट करूया. व्हिडिओ ऑन करायचं आहे सर्वांनीच. चला बस सर्वांनी. पाणी पिलेलं आहे. पायाखाली आसन घेऊन बसायचे आहे सर्वांनी. आसन म्हणजे जे दरीवर बसलेले आहेत तर चालेल. दोन्ही हात आपल्याला तळ हात आपले अशी मांडीवर ठेवायचे आहे. दोन्ही हात असे ठेवायचे आकाशाकडे. ओके. आणि अगदी रिलॅक्स बसायचं आहे. शरीरावर कुठलाही ताण नको. अगदी रिलॅक्स आपल्याला बसायचं आहे. जे ट्रॅव्हल करत आहे त्यांनी नाही करायचंय. जे ट्रॅव्हल करत आहेत त्यांनी नाही करायचं आहे. सुरू करूया. चला पटापट आपल्या जागेवर यायचं आहे.
डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दोन्ही हात रब करून मांडीवर ठेवायचे आहेत आणि तळहात आपल्याला आकाशाकडे. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे. आता सर्वांना संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. डोक्यात जेही विचार असतील त्यांना इतकेच थांबवायचं आहे. प्रत्येक विचारांना थांबवायचं आहे आणि संपूर्ण लक्ष आपल्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास, येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत, जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन आणि औरातून संपूर्ण निगेटिव्हिटी, संपूर्ण नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वास, जाणाऱ्या प्रत्येक श्वास तुमच्या शरीरातून दुःख, निराशा आणि असमाधानता कायम स्वरूपी काढून टाकत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासातून, जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीरातून संपूर्ण दुःख, निराशा आणि असमाधानपणा कायम स्वरूपी काढून टाकत आहे. आणि येणारा प्रत्येक श्वास, येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा, कल्पना करा, ब्रह्मांडातून एक पांढरी ऊर्जा, सर्वांना कल्पना करायची आहे. ब्रह्मांडातून एक पांढरी शांत ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचलेली आहे. ब्रह्मांडातून एक पांढरी
शांत ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचलेली आहे. तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं प्रकाश दिसत आहे. पांढऱ्या रंगाचा एक प्रकाश जाणवतो आहे. तुमच्या डोळ्यासमोर एक पांढऱ्या रंगाचं पांढरं एक लाईट तुम्हाला जाणवतो आहे. ही ऊर्जा खूप सौम्य आहे, खूप प्रेमळ आहे. हा पांढऱ्या रंगाचा लाईट खूप सौम्य आहे, खूप प्रेमळ आहे. कल्पना करा की तुमच्या अवतीभोवती एंजल्स उपस्थित आहे. पंख असलेले एंजल्स तुमच्या अवतीभोवती उपस्थित आहेत. पंख असलेले एंजल्स तुमच्या अवतीभोवती उभे आहे. बघा तुमच्या अवतीभोवती बंद डोळ्याने तुम्हाला एंजल्स दिसत आहेत. एंजल्स कुणाला एक दिसतील, कुणाला दोन दिसतील. बघा तुमच्या अवतीभोवती एंजल्स उभे आहेत. पांढऱ्या रंगाचे एंजल्स तुमच्या अवतीभोवती पंख असलेले एंजल्स उभे आहेत. आता कल्पना करा, एंजल्स तुमच्या समोर उभी आहे. एंजल्स तुमच्या समोर उभी आहे. एंजल्स तुमच्या समोर उभी आहे आणि हसत आहे. एंजल्स तुमच्या समोर उभी आहे आणि हसत आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एंजलला एक प्रश्न विचारायचा आहे. सर्वांनी मनात प्रश्न विचारायचा आहे. डिअर एंजल, माझ्या मागोमाग सर्वांना म्हणायचं आहे. डिअर एंजल, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. डिअर एंजल, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. डिअर एंजल, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. सर्वांनी मनात बोलायचं आहे. डिअर एंजल, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. डिअर एंजल, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. मला योग्य मार्गदर्शन करा. मला योग्य मार्गदर्शन करा. मला योग्य मार्गदर्शन करा. कुणाला एंजल्स हलक्या व्हायब्रेशनच्या स्वरूपामध्ये जाणवत असतील. कुणाच्या शरीरावर हलकं कंपन तयार झाले असेल. हलके व्हायब्रेशन शरीरामध्ये जाणवत असतील. हे व्हायब्रेशन म्हणजेच एंजल्स आता संपूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या हृदयावर आणायचं आहे. आता संपूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या हृदयाकडे न्यायचं आहे. तुमच्या हृदयात एक गोल्डन कलरचा प्रकाश जाणवतो आहे. संपूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या हृदयाजवळ न्यायचं आहे आणि तुमच्या
हृदयात एक गोल्डन कलरच्या लाईट, गोल्डन प्रकाश तुम्हाला एंजल्स देत आहे. गोल्डन प्रकाश तुम्हाला एंजल्स देत आहे. बघा तुम्हाला गोल्डन प्रकाश दिसत आहे. कल्पना करा. हा गोल्डन प्रकाश तुम्हाला एंजल्स देत आहे. तुमच्या हृदयामध्ये गोल्डन प्रकाश तुम्हाला एंजल्स देत आहे. हा प्रकाश हिलिंगचा आहे. हा गोल्डन प्रकाश हिलिंगचा आहे, प्रोटेक्शनचा आहे आणि अबंडन्सचा आहे. हा गोल्डन प्रकाश हिलिंगचा आहे, प्रोटेक्शनचा आहे आणि अबंडन्सचा आहे. हा गोल्डन प्रकाश तुम्हाला तुमचे एंजल्स देत आहे. काही सेकंद तुम्हाला हा गोल्डन प्रकाश अनुभवायचा आहे. काही सेकंद हा गोल्डन प्रकाश तुम्हाला अनुभवायचा आहे. अनुभव करा. एंजल्स तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम दूर करत आहे. अनुभव करा. एंजल्स तुमच्या आयुष्यातले सर्व प्रॉब्लेम दूर करत आहे. कल्पना करा एंजल्स तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम्स दूर करत आहेत. सर्व प्रॉब्लेम्स दूर करत आहे. दूर करत आहे. दूर करत आहे. आणि आता तुमच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुख, समाधान, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. एंजल्स तुमचे रक्षण करत आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. या एंजल्सला तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्या जीवनामध्ये मला संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होण्यासाठी मला मदत करा, मला मदत करा, मला मदत करा. आणि आता हे दोन्ही हात तुम्हाला जोडायचा आहे आणि एंजल्सला धन्यवाद करायचा आहे. युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला धन्यवाद करायचा आहे. ईश्वराला धन्यवाद करायचा आहे. आपल्या माता-पितांचा आभार मानायचा आहे. आणि दोन्ही हात रब करून, दोन्ही हात असे त्याला हात घासून डोळ्या लावायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तीनदा थँक्यू म्हणायचं आहे आणि परत यायचं आहे. जवळ पाणी असेल तर थोडं पाणी पिऊ शकता. जाणवले का एंजल्स? ज्यांना जाणवलं त्यांनी हँड राईज करून सांगू शकता मला. घाबरायचं नाही बरं, मी पण तुमच्यासारखीच आहे. ओके चला, हँड राईज झालाय. मनीषा अनम्यूट करा मॅम, तुम्हाला अनम्यूटचे ऑप्शन आलं असेल.
हो. मला आधी सुरुवातीला असं पांढरं पांढरं हे झालं आणि जांभळा कलर असं एकदम असं वेगवेगळे आकार वगैरे आले. खूप सुंदर वाटलं. अरे वा. म्हणजे सूर्य कसा जांभळा आकाशातून. कलर. वाव, जांभळा कलर तर मेन एंजलचा राजा जो आहे ना, जे मी तुम्हाला 15 एंजल्स बोललेली आहे, त्यात हं. एक जो मेन असतो, त्याचा कलरच जांभळा आहे. मला बरोबर. जांभळा खूप वेळ दिसला आणि येस. असं सूर्य तो कसा जांभळा प्रकाश. कलर हा राजा आहे, जो मेन म्हणतो ना, ज्याला आपण हाक मारतो. जेव्हा आपला शक्तिपात होतं, तेव्हा आपण शक्तिपातानंतर त्यांना हाक मारत असतो. सो मेन जो राजा आहे, त्याचा कलर तुम्हाला दिसला म्हणजे खूपच शुभ संकेत आहे. धन्यवाद. म्हणजे खूप छान वाटलं मला. खूप छान. असं इतकं थँक दिसलं ना जांभळं असं मस्त वेगवेगळे आकार वगैरे खूप सुंदर. यू. असं डोंगरातनं येताना वगैरे असं खूप छान वाटलं. खूप छान. थँक यू. हं. आणि म्यूट झालात मॅम तुम्ही परत. मला एक विचारायचं होतं, हा, की बोला. आपल्याला जर असं मी आता परवा अक्कलकोटला गेले तेव्हा मला 2 वेळेस 888 दिसला आणि हा, ट्रिपल आणि 5 एकदा दिसला. तर आता 888 तुम्ही मला म्हटलं की पण ते आपण कसं मायनस. कनेक्ट करायचं त्यांना? हो. हे बघा, कनेक्ट नाही. मग. जे स्विच वर्ड आणि स्विच नंबर असतात हे कनेक्टिव्हिटीचे म्हणजे काही प्रॉब्लेमवर सोल्युशन. म्हणजे रेमेडीज म्हणून स्विच वर्ड किंवा स्विच नंबर्स असतात. पण हे जे हं. मी तुम्हाला नंबर सांगितलेले आहे ते साईन असतं. तुम्हाला कंटिन्यू ते दिसत आहेत समजा, की आता 888 कंटिन्यू दिसतो आहे. त्या दिवशी दिसला, आज उद्या दिसत आहे. समजा की हं. तुमचे पैसे अडकलेले आहे किंवा पैसा तुमच्याकडे येणार आहे. हं. समृद्धीचा नंबर आहे हा. हो. ओके. पण पण ते दिसल्यावर काही म्हणायचं असतं का आपण? नाही, नाही. म्हणायचं वगैरे काही नसतं. ते एक तुम्हाला सिग्नल देतात. जसं साईन ग्रीन देतात. सिग्नल. साईन देतात. हां, ग्रीन सिग्नल कसं जा, रेड हो. सिग्नल कसं थांब, असं. हो. सो हो. हे नंबर साईन आहे. ओके. एंजल हं. साईन. हो. हो. ओके. धन्यवाद. हो. 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 ओके. थँक यू. माया गडकरी. बोला मॅम. अनम्यूटचे ऑप्शन आलं असेल तुम्हाला, अनम्यूट करा आणि बोला. हॅलो मॅम, मला नाही का येलो आणि व्हाईट आणि ब्ल्यू आणि अशी रेडिश एंजल दिसल्या. अरे वाह! खूप छान. मॅम तुमची फीस काय आहे? फीज आपण बोलू ना. आधी सगळ्यांचे अनुभव तर घेऊ द्या. अच्छा, अनुभूती करूया. चालेल. सांग ना. ओके. आणखी कोणाला काही? खूप कमी म्हणजे तुम्हाला काही जाणवलं नाही का? मला छान वाटत म्हणजे जाणवलं की नाही जाणवलं? डायरेक्टली बोला थोडं की येस जाणवलं की नाही असं. बोला. हा, नमस्कार मॅम. नमस्कार, बोला. मला ना माझ्या अशा डोक्याभोवती असे असल्यासारखे वाटले, सर्कल थोडे करून. पांढरे गोल्डन वगैरे असं. हं, आणि अशी खूप गुंगी आल्यासारखे वाटले मला. ओके, ओके. होतं म्हणजे असं. मला आणि स्वतःला तशी कुणाकुणाला झोपच होती बघा, की गुंगी येत होती. कुणाकुणाला बघा असं खूप जास्त व्हायब्रेशन जाणवले असतील. खूप जास्त हातामध्ये हातात जाणवतात मुंग्या म्हणजे आल्या हा, असतील, पायामध्ये मुंग्या आल्या असतील. पायामध्ये तर नॉर्मल येतच डोंगरापासून असतात. समोर वाटलं येस, असं की येस, येस. व्हायब्रेशन्स आहेत म्हणून. हं. व्हायब्रेशनच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला ते एंजल्स म्हणजे जाणवतात. हम्म. हम्म. थँक यू. पण मला ना नेहमी मोबाईल उघडला की 1111 333 222 101, 1 वाजता, 11 वाजता असं नेहमी बऱ्याचदा दिसतं, म्हणजे दिसत राहतं. ते म्हणजे एंजल साईन की एंजल्स तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहेत, हे साईन आहे. असं. अच्छा, म्हणजे आपण काय करायला पाहिजे मग त्याच्यामध्ये? हा साईन असतं. म्हणजे यात यात तुम्हाला काही करायचं नाही. सिग्नल देतात तुम्हाला की माझ्याशी कनेक्ट व्हा. असं. हे हो, साईन ते आहे कसं त्यांचं. कनेक्ट व्हायचं? मग तेच म्हणते, कसं कनेक्ट व्हायचं, काही आहे का नाही? शिकावं कनेक्ट लागेल ते. होण्यासाठी तर आपला म्हणजे पुढचा क्लास आहे आपला कनेक्ट होण्यासाठी. ज्यांना कनेक्ट अच्छा. व्हायचंय त्यांना हो क्लास म्हणजे ओके. 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 ठीक आहे, ठीक. ओके. ओके, ओके. हं. करंट लागलं. व्हायब्रेशन. ओके, ओके. सॅमसंग. सर्वांना एक वेगळा-वेगळा अनुभूती होते. तसं प्रत्येकाला असं नाही, की आता बघा आपला क्लास झाल्यानंतर कुणाकुणाला फेदर्स सुद्धा सापडेल. म्हणजे जे आपण म्हणतो ना, की पंख. पक्ष्यांचे पंख तुम्हाला वाटेल की ते पक्ष्यांचे पण ते एंजल्सचे असतात. तुमच्या घरामध्ये जरी कुठला पक्षी नाही आहे,
पण तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्येही पंख दिसू शकतात. तुम्हाला किचन मध्ये एक वेगळा सुगंध जाणवेल किंवा तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्याकडे परफ्यूम लावले नाही आहे, अगरबत्ती नाही लावलेली आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला काही सुगंध जाणवू शकतं. आज या 24 तासामध्ये तुम्ही अनुभूती घेऊ शकता त्याची, की आपल्याला काय वेगळं जाणवलेलं आहे. तुम्हाला बसल्या बसल्या सुद्धा एक वेगळा सुगंध जाणवू शकतं. सो सुगंध म्हणा किंवा पीस जी म्हणतात ते किंवा नंबर्स, तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे एंजल्स तुम्हाला साईन देत असतात, की माझ्याशी कनेक्ट व्हा. हे यांचं साईन असतं. ओके. आणि सुगंध म्हटलं तर सुगंध म्हणजे ते तुमच्या अवतीभोवती आहेत. आताही मी इथे बसलेली आहे, पण माझ्या अवतीभोवती सुद्धा एंजल्स आहेत. तुमच्याही अवतीभोवती एंजल्स आहेत. पण फक्त त्यांना हाक मारण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना हाक मारणार नाही, तोपर्यंत ते तुमची मदत करणार नाही. आणि अशी कुठलीही गोष्ट नाही आहे, की जी गोष्ट जसं एखाद्याला कुठली गोष्ट हवी आहे आणि ती मिळत नाहीये. तर अशा प्रत्येक गोष्टी आपण एंजल्सला मागू शकतो. एंजल्सला मदत मागून ती वस्तू किंवा ती गोष्ट मिळवू शकतो. मी माझाच एक एक्सपिरियन्स सांगते परत, की मी आता इतक्या लोकांना शिकवते. मला कॉन्फिडन्स नव्हतं, की इतक्या लोकांच्या समोर मला बोलता कसं येईल. म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते एंजल्स मदत करत असतात. कुठल्या जे तुम्हाला एखाद्याला डायबिटीज म्हणजे शुगर असेल, थायरॉइड असेल किंवा अजून काही वेगळे-वेगळे काही आजार असतील. सो अशा आजारांवर रेमेडीज म्हणून तुम्हाला स्विच वर्ड, स्विच नंबर, जिबू सिम्बॉल सुद्धा तुम्हाला शिकवले जात असतात. म्हणजे प्रॉब्लेम कॉन्फिडन्स लेव्हल कॉन्फिडन्स लेव्हल भरपूर लोकांचा लो असतो. समोरचे जे आहेत त्यांच्या समोर शब्द व्यक्त करता येत नाही किंवा बोलता येत नाही. सो कॉन्फिडन्स लेव्हल डाऊन आहे. बरोबर. आता इतक्या लोकांना अनुभूती आलेली आहे, पण त्यांनी शेअर केलं का? नाही. त्यांना भीती वाटते. कुठेतरी मनात धड-धड, मी कसं बोलू? मी कशी बोलू? असं मनात एक अशी धडधड होती ना, असेलच भरपूर लोकांच्या मनात असेल. पण एक्सेप्ट करणार नाही. काय? एक्सेप्ट करता येत नाही की नाही? बरोबर. सो एंजलला यासाठी सुद्धा आपण मदत मागू शकतो. एंजल मला मदत करा म्हणजे प्रत्येक गोष्टी. मग सांगायचा मुद्दा काय आहे? सांगायचं तात्पर्य काय आहे माझं, की छोट्या जसं तुम्ही स्वयंपाक करत आहात, तुम्हाला कंटाळा आलेला आहे स्वयंपाक करायचं आणि तुम्ही जर म्हटलं, की एंजल मला स्वयंपाक करण्यामध्ये मदत करा. म्हणजे स्वयंपाक करत असताना स्वयंपाक करण्यासाठी मला मदत करा. सो स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला ते मदत करत असतात. कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्यासाठी मदत करतात किंवा एखादी तुम्ही प्रवास करत आहात, तर प्रवासामध्ये तुमचा तो प्रवास सुखरूप व्हायला पाहिजे. जर आपण प्रवास करतो आहे, तर आपला प्रवास सुखरूप व्हायलाच पाहिजे. कारण आजकाल विचार करा, ट्रेनचे हादसे तुम्ही बघितलेले आहे, बसचे पण बघितलेले आहे, पण प्लेनचे सुद्धा होतात. म्हणजे कुठे सेफ आहोत? आहोत का? भरपूर लोकांना वाटतं, की प्लेनमध्ये आपण सेफ आहोत, पण प्लेनमध्येही सेफ नाही आहोत. बरोबर. सो आपल्या रक्षणासाठी आपण त्या एंजल्सला कॉल करून संपूर्ण प्रोटेक्शनची शील्ड आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी मागू शकतो. म्हणजे स्वतःचं रक्षण तर आपण करूयाच. पण आपल्या स्वतःसोबत आपल्या परिवाराचं रक्षण आणि आपल्या परिवाराच्या सोबत जे इतर लोक जे आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही रक्षण करू शकता. एंजल्सला मदत मागून. आणि एंजल्सला फक्त एकच दा जसं समजा, की आता मी दिवसातून भरपूरदा त्यांना कॉल करते आणि खूपदा मी त्यांना मदत मागते. मला आता सवय झालेली आहे, की नाही मला आता एंजल्सची मदत मी कंटिन्यू त्यांना मागत असते. आणि जितकं तुम्ही त्यांना मदत मागता तेवढीच तुमची कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग होत असते. बरोबर. तर दिवसातून तुम्ही 1000 वेळा त्यांना मदत मागू शकता. असं नाही आहे, की मी आता नाही, आता 2 वेळा मदत मागितली आणि तिसऱ्यांदा मी कशी मागू? सो असं काहीही अट नाही आहे, की फक्त एकचदा मदत मागायची, दोनचदा मदत मागायची असं काही नाही. दिवसातून तुम्ही हजारो लोकांसाठी हजारो मदत मागू शकता. ओके. सो आपण आता कोर्सबद्दल बोलूया, की आपल्या कोर्समध्ये काय-काय राहणार आहे आणि तुम्हाला एंजल्सची कनेक्टिव्हिटी म्हणजे शक्तिपात. शक्तिपात जर झाला तर शक्तिपात म्हणजे ही एंजल्सची कनेक्टिव्हिटी करून दिली जात असते. एंजलचे 4 शक्तिपात असतात. म्हणजे पहिलं आहे गार्डियन एंजलचं शक्तिपात असतं. म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्या अवतीभोवती आहेत, पण तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट होण्याची गरज असते. पहिला शक्तिपात तुमचं गार्डियन एंजलचं शक्तिपात असतं.
दुसरे 15 हे आर्च एंजल, जे एंजल्स असतात ते तुम्ही आर्क एंजल म्हणा किंवा आर्च एंजल म्हणा. तर दुसरं शक्तिपात हे आर्च एंजलचं असतं. तिसरं तुमचे जे रेखीचे जे 4 सिम्बॉल असतात, जे मेन सिम्बॉल असतात, त्या रेखीच्या 4 सिम्बॉलशी 4 जे मेन आपले एंजल आहे, त्यांची कनेक्टिव्हिटी त्या 4 सिम्बॉलशी तुम्हाला करून दिली जात असते. आणि चौथा जो आहे, ते आपल्या शरीर आणि मनामध्ये जे आहे, त्या सगळ्या गोष्टी, जो संपूर्ण प्रोटेक्शनसाठी आपल्याला हा चौथा जो आहे, तो शक्तिपात करून दिला जातो. तर असे 4 आपले एंजलचे शक्तिपात असतात. आपल्या कोर्समध्ये दिले जातात. आणि आपल्या या कोर्समध्ये तुम्हाला सिलेबस काय काय राहणार आहे, तर आपण एकदा बघूया. आपला जो एंजलचा हे राहणार आहे, त्यात तुम्हाला काय काय मिळणार आहे? 4 तुमचे शक्तिपात राहणार आहेत. ओके. 4 शक्तिपात सोबत तुम्हाला स्विच वर्ड सुद्धा मिळणार आहे. स्विच वर्ड म्हणजेच काय असतात? एखाद्याला थायरॉइड असेल, एखाद्याला शुगर असेल, बीपी लो असेल, बीपी हाय असेल, डार्क सर्कल असतील, पिंपल्स असतील, पोटाचे आजार असतील, म्हणजे भरपूर प्रत्येक आजारावर स्विच वर्ड आणि स्विच नंबर हे रेमेडीज म्हणून तुम्हाला दिलेली जातं. किंवा फायनान्स बद्दल कोणाला प्रॉब्लेम असेल, म्हणजे पैसे कोणाचे अडकलेले असतील, ते मिळत नसतील, तरी तुम्ही एंजलला कॉल करून ते पैसे तुमचे मिळवू शकता. किंवा तुम्हाला मनी ग्रो म्हणजे फायनान्स तुमची जी आर्थिक समृद्धी वाढवायची आहे, त्यासाठी तुम्हाला मनी जो नंबर आहे, तो तुम्हाला दिलं जातं. ओके. म्हणजे स्विच नंबर आणि स्विच वर्ड. त्याच्यासोबत तुम्हाला झिबूचे सिम्बॉल, रेखीचे सिम्बॉल भरपूर लोकांना माहिती असेल, कारण भरपूर इथे रेखी साधक सुद्धा आहेत. सो अशा प्रकारे झिबू सिम्बॉल सुद्धा तुम्ही वापरू शकता. आपल्या या एंजल थेरपी कोर्समध्ये मी तुम्हाला झिबू सिम्बॉल देणार आहे, स्विच वर्ड देणार आहे, स्विच नंबर देणार आहे, 4 शक्तिपात देणार आहे. त्याचसोबत आपला इथे फ्री कोर्स म्हणून तुम्हाला मिळणार आहे, तो म्हणजेच कोकोनट डाउजर. बोनस म्हणून तुम्हाला एक कोकोनट डाउजर हा मिळणार आहे. सो या कोकोनट डाउजर म्हणजेच बघा, हा जो नारळ असतो, या नारळाने हा तुम्हाला फ्री कोर्स राहणार आहे. एंजल थेरपीमध्ये कुणीही शिकवत नाही, पण मी तुम्हाला फ्री कोर्स म्हणून तुम्हाला कोकोनट डाउजर देणार आहे या कोर्समध्ये. ओके. मग हा जो कोकोनट असतो, कशासाठी वापरायचा असतो आपल्याला? तुम्ही ऐकलेलं आहे का याआधी? भरपूर लोकांनी ऐकलेलंच आहे, की पाण्याचा जर सोर्स आपल्याला बघायचा आहे, कुणाला बोरवेल खोदायची असेल, कुणाला जे असतं ना विहीर वगैरे खोदायची असेल, तर जिथे जास्त पाण्याचा सोर्स आहे, तिथे आधी कोकोनट डाउजिंग केली जातं. आणि पाण्याचा सोर्स जिथे जास्त आहे, तिथेच विहीर खोदली जाते किंवा बोरवेल वगैरे जो पाण्याचे जे साधन आहे सोर्स, ते तिथे केलं जातं. तर ही कला तुम्हाला याच्यामध्ये शिकवली जाणार आहे, हा फ्री कोर्स म्हणून. आणि तुमच्या घराची एनर्जी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आता फक्त समजा की एखाद्याच्या घराची एनर्जी निगेटिव्ह आहे. आपल्याला माहिती झालं की ती निगेटिव्ह आहे. मग सोडून द्यायचं का? अरे हो, मला तर माहिती झालं निगेटिव्ह आहे, झालं. सोडून द्यायचं का? नाही. त्यावर सोल्युशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे रेमेडीज. त्याला आपण काय म्हणतो की रेमेडीज. एक विचार करा की तुमची तब्येत खराब झालेली आहे आणि तुम्ही डॉक्टरकडे गेलात. डॉक्टरने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताप आहे, उलटी आहे, जे काही आहे ते सांगितलेलं आहे. झालं. तिथपर्यंत पुरे आहे काय? की त्यावर तुम्हाला औषध देणार आहे डॉक्टर? औषध देणार आहे की नाही? सो आपण तुमच्या घरची एनर्जी चेक करू शकतो. तुम्ही दुसऱ्यांच्या घरची एनर्जी चेक करू शकता. तुमच्या शरीराची एनर्जी चेक करू शकता. 7 चक्रांची एनर्जी या कोकोनट डाउझरने तुम्ही चेक करू शकता. आणि चेक केल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे त्यावर सोल्युशन म्हणून मी तुम्हाला या कोर्समध्ये देणार आहे. सो कोकोनट डाउझर तुम्हाला फ्री कोर्स मिळणार आहे हा. आणि याच सोबत आपलं जे एक्सेस राहणार आहे, ते लाईफ टाईम राहणार आहे. तुम्हाला फक्त वन टाइम पे करायचं आहे. असं नाही की आता जी बॅच झालेली आहे, सो तुम्ही या बॅचमध्ये आता हे शिकलात की झालं, इथपर्यंत मर्यादित नाही. माझ्या नेक्स्ट बॅच कंटिन्यू राहतात. तर ही बॅच तुमची कंप्लीट झाली की तुम्ही नेक्स्ट बॅच मध्ये माझ्या येऊ शकता. फक्त तुम्हाला वन टाइम पे करायचं आहे. दुसऱ्या बॅच मध्ये पे करायची गरज नाही. लाईफ टाईम तुम्हाला एक्सेस, मी जोपर्यंत आहे माझ्या लाईफ टाईमचा, मी तुमचा लाईफ टाईमचा बोलत नाहीये. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या या कोर्सचा लाईफ टाईम एक्सेस तुम्हाला मिळणार आहे. ओके. आणि रेकॉर्डिंग तुम्हाला माझ्या जो प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर नावाचं ऍप आहे,
माझा ऍप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि ते सगळे व्हिडिओज तुम्हाला ऍपमध्ये मिळेल. ओके. आणि त्याचसोबत आपण जे स्विच वर्ड जो बोललेला आहोत, तर प्रत्येक नंबर आता फक्त हे जे बेसिक होतं, जे तुम्हाला सांगितलेले नंबर आहेत ते बेसिक होते. प्रत्येकाला एक वेगळ्या वेगळ्या नंबर दिसत असतात, तर त्याच्या डिटेल्स सुद्धा मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये सांगणार आहे. ओके. मध्ये तुम्हाला मेसेज येऊन जाईल की आणखी त्यात काय काय इन्क्लूड केलेले आहे, याचे सगळे डिटेल्स आणि कुठल्या नंबरवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पर्सनली स्क्रीनशॉट मला शेअर करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही पर्सनली तुम्ही मला स्क्रीनशॉट शेअर कराल, तर तो नंबर तुमच्या दुसऱ्या ग्रुपला ऍड केला जाईल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ग्रुपमध्ये दिली जाणार आहे, पेड ग्रुपमध्ये. ओके. बॅच आपली सुरू होणार आहे मंडेला. सोमवारला ही बॅच सुरू होणार आहे. आणि ज्यांनाही कुणाला काही प्रश्न असतील तर ते मला विचारू शकता. एनी क्वेश्चन? कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. वेट, एक सांगायचं राहिलं. यासोबत मी तुम्हाला एंजल कार्ड रीडिंग सुद्धा शिकवणार आहे. विसरले होते मी. हे आहेत एंजल कार्ड. आपल्या एंजल कार्ड थेरपीमध्ये एंजल कार्ड सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ओके. हे असतात एंजल कार्ड्स. ज्या प्रकारे तुम्ही टॅरोट कार्ड वगैरे ऐकलेलं असेल, त्याच प्रकारचे हे एंजल कार्ड्स असतात. हे एंजल्स कार्ड 44 असतात. हे सगळे कार्ड्स तुम्हाला शिकवले जाणार आहेत. तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कसे मिळतील, इतरांचे प्रश्न किंवा या कार्डमध्ये भरपूर काही तुम्ही विचारू शकता. या कार्डमध्ये यांचे आन्सर मागं असतात आणि हे शॉर्टमध्ये आन्सर असतात. सो हे फक्त शॉर्टमध्ये आहे, पण याचं सगळं डिटेल्स मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये मराठीमध्ये सुद्धा मराठीमध्ये याचं पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. ओके. सो थँक्यू. मी विसरली होती एंजल कार्ड. सो आपल्या कोर्समध्ये एंजल कार्ड रीडिंग, झिगू सिम्बॉल, स्विच वर्ड, स्विच नंबर, 4 शक्तिपात राहणार आहे. त्याचसोबत कोकोनट डाउजर सुद्धा राहणार आहे आणि लाईफ टाइम एक्सेस. त्याचसोबत व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे फीज आहे फक्त आणि फक्त तुम्हाला मी सांगितलेली आहे. परत ग्रुपवर आपल्या अजून येऊन जाल. ओके. सो आपल्याला थांबावं लागेल आता. एनी क्वेश्चन? 15 इंचची तुम्हाला पूर्ण कनेक्टिव्हिटी करून दिली जाते. कोकोनट डाउझर म्हणजे काय? पेंडुलम डाउझर ऐकलेलं आहे का कोणी? पेंडुलम डाउझरच्या सहाय्याने आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवत असतो. सो हा आहे कोकोनट डाउझर. मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवते. हा जो नारळ आहे, नारळाशी कनेक्टिव्हिटी केली जाते. तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही त्याच्याशी कसं कनेक्ट व्हाल आणि कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला याला प्रश्न विचारायचं असतं. या कोकोनटला प्रश्न विचारायचं असतं आणि प्रश्नाचं उत्तर जर हा कोकोनट हा जो असा आडवा आहे आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारला की हा ऑटोमॅटिक उभा होतो. असं मी करून दाखवते आताच. ठीक आहे. हा ऑटोमॅटिक उभा होतो. आणि जर तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा तुम्ही प्रश्न डिपेंड करते की तुम्ही कुठला प्रश्न विचारत आहात. जर मी आता माझ्या थ्रोट चक्राची एनर्जी विचारेन तर माझ्या थ्रोट चक्राची एनर्जी ऑलरेडी डाऊन म्हणजे डाऊन नाहीच आहे. जर डाऊन असते तर मी तुमच्यावर इतकी बोलू शकले नसती. फक्त माझा आता गळा बसलेला आहे. मला जे मी लग्नाला गेलेली होती, 4-5 दिवस मी बाहेर होती आणि मला बाहेरचं पाणी सूट होत नाही आणि जी कूलरचा वारा जो आहे तो सूट होत नाही. सो यामुळे माझा गळा बसलेला आहे. ठीक आहे. तर आता जरी मी विचारलं की याला, एक तुम्हाला सांगते की मी आता एकच मिनिट तुम्हाला लाईव्ह करून दाखवते. ओके. रेकॉर्डिंग.
हे बघा, हा कोकोनट माझा हात बघा. इकडे पण असं आहे. मी आता याला विचारणार आहे. थोडंसं प्रयत्न आहे विचारणार. एक मिनिट हा. मी आता याला विचारत आहे की जिथे मी बसलेली आहे, हा माझा ऑफिस आहे आणि या रूमची एनर्जी मी आता विचारणार आहे तुमच्यासमोर. हा उभा झाला तर या रूमची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. आणि जर तुम्ही प्रश्न विचारत आहात आणि जर हा झोपलेलाच आहे, हा जर कोकोनट झोपलेलाच आहे म्हणजे असंच आहे, तर एनर्जी डाऊन आहे किंवा नारळ खराब असते. त्याची दोन कारण असतात. ते सगळं मी तुम्हाला क्लासमध्ये सांगत आहे. आता आपण या रूमची एनर्जी बघूया. याला असं पकडतात. राजर या रूमची एनर्जी कशी आहे? राजर म्हणजे कशी आहे? राजला रूमची एनर्जी कशी आहे? राजला रूमची एनर्जी कशी आहे? सो अशा प्रकारे हा उभा होतो. माझा हा हात इकडे समोर आहे, इथे हा आहे. मी काहीच केलेलं नाही आहे. सो तुम्ही तुमच्या समोर बघू शकता. परत एकदा सांगते, ठीक आहे. माझे बोट बघू शकता. तुम्हाला वाटेल की मॅम तुम्ही पण काही करताय की काय, म्हणजे लाईव्ह तुम्हाला मी आणि तुम्हाला सुद्धा मी शिकवणार आहे की या जो पण याचं काय आहे, कनेक्टिव्हिटी महत्वाची असते. ही कनेक्टिव्हिटी म्हणजेच हा आपला कोर्सचा पार्ट आहे. नाहीतर तुम्ही जर आता मॅळ घेतला आणि त्याला असं घेतलं, त्याला विचारलं, तो काहीच रिॲक्ट करणारच नाही. व्हाय? कारण काय? कारण की तुमची कनेक्टिव्हिटीच तुम्ही त्याला केलेली नाही आहे. जोपर्यंत कनेक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे अचूक मिळत नाही. सो स्ट्रॉंग काय आहे? कनेक्टिव्हिटी. तर ही विद्या आणि हा सगळं म्हणजे तुम्ही तुमची एनर्जी चेक करू शकता, तुमच्या घराची, तुमच्या प्रत्येक रूमची एनर्जी चेक करू शकता. त्याच सोबत तुम्ही दुसऱ्यांच्या घरची एनर्जी चेक करू शकता. तुम्हाला विहीर खोदायची असेल, पाण्याचा सोर्स तर आपल्याला चेक करायचा आहेच. मेन काय आहे? पाण्याचा सोर्स. पण त्याचसोबत मी तुम्हाला तुमच्या घरची एनर्जी सुद्धा चेक करायला शिकवणार आहे. ओके. सो तुम्हाला हा फ्री कोर्स राहणार आहे. कोकोनट डाउजर. तुम्ही आता बघितलं मी माझ्या हाताने काय केलं काय? सो तुम्हाला वाटत असेल की मॅम तुम्ही तुमच्या हाताने काय केलेलं आहे किंवा तुम्ही त्याला उभं केलं, तर इथे मला तुम्ही लाईव्ह बोलू शकता. ओके. चला. सो ज्यांना हे ऍडमिशन करायची असेल तर त्यांना मी आता सगळे डिटेल्स थोड्या वेळामध्ये आपल्या ग्रुपला येऊन जाईल. आणि हे रेकॉर्डिंग आत्ताच अपलोड होणार नाही बरं. युट्यूबला रेकॉर्डिंग आत्ताच अपलोड होणार नाही. ही रेकॉर्डिंग ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला स्वतः तुम्हाला त्या ऍपमध्ये मिळून जाईल आणि मंडेला अपलोड केली जाणार ही रेकॉर्डिंग. ओके. सो आपण थांबूया आता. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच.